कॅपराउंड 2 मध्ये कॉलेज लिस्ट बनवताना ऑप्शन फॉर्म फिलिंग करताना कशा प्रकारे तुम्हाला स्ट्रॅटर्जी बनवायची आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे दोन प्रकारची मुलं आहेत। एक म्हणजे ज्यांना कॅपराउंड 1 मध्ये कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि आता बेटरमेंटसाठी गेलेले आहेत, आणि दुसऱ्या नंबरची मुलं म्हणजे ज्यांना कॅपराउंड 1 मध्ये कोणतंच कॉलेज अलॉट झाले नाहीये। दोघांसाठी स्ट्रॅटर्जी असणार आहे, फक्त व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। चला तर मित्रांनो, आपण थोडासा वेळ न घालता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। मुलांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला मी कॅपराउंड 2 रिलेटेड महत्त्वाचे नियम सांगून देतो। मला माहिती तुम्हाला हे माहिती असतील, परंतु थोडंसं मित्रांनो अजून डिटेलमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करतो। कॅपराउंड 2 मध्ये आपण ऑप्शन फॉर्म फिलिंग करताना कॉलेज लिस्ट अपलोड करताना पहिलेचे 3 ऑप्शन्स टाकत आहेत, ते जर तुम्हाला अलॉट झाले तर मित्रांनो ते तुम्हाला घ्यावे लागणार, म्हणजे तुमचे ते ऑटो फ्रीज होणार। एक तर तुम्हाला ते घ्यावे लागतील किंवा तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमधून बाहेर पडावं लागेल। हा खूप महत्त्वाचा नियम आहे मित्रांनो, हा नवीन नियम आहे या वर्षीसाठी। आता तुम्हाला मित्रांनो अजून महत्त्वाची गोष्ट सांगून देतो। समजा मित्रांनो तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि मित्रांनो तुम्ही बेटरमेंट म्हणून कॅपराउंड 2 मध्ये उतरत आहात, आणि समजा तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये जर एखादं कॉलेज अलॉट झालं तर तुम्हाला ते कॅपराउंड 1 मधलं कॉलेज घेता येत नाही। आणि जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं नाही कॅपराउंड 2 मध्ये तर तुम्हाला ते कॅपराउंड 1 मधलं कॉलेज घेता येतं। तुम्ही मित्रांनो कॅपराउंड 3 मध्ये कॅपराउंड 4 मध्ये जाऊ शकता कॅपराउंड 1 मधलं कॉलेज घेऊन, जर तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये कॉलेज अलॉट झालं नाही तर। आणि जर झालं तर तुम्हाला कॅपराउंड 2 मधलं कॉलेज घ्यायचं किंवा तुम्ही नेक्स्ट राऊंडला बेटरमेंटला जाऊ शकता। हे महत्त्वाचे नियम मित्रांनो समजून घेतले असतील तर आता आपण डायरेक्टली स्ट्रॅटर्जीकडे जाऊया। पहिल्यांदा मित्रांनो मी त्या मुलांसाठी स्ट्रॅटर्जी सांगणार आहे ज्यांना कॅपराउंड 1 मध्ये कोणतं तरी कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि ते आता बेटरमेंटकडे आलेले आहेत। लक्षात घ्या मित्रांनो, बेटरमेंटचा अर्थ काय असतो? तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये कोणतं तरी कॉलेज मिळालेलं आहे आणि त्यापेक्षा चांगलं कॉलेज तुम्हाला पाहिजे, तर चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं तुम्हाला मी सांगतो। तुमच्याकडे मित्रांनो 2 ऑप्शन्स असतात मित्रांनो ऑप्शन फॉर्म फिलिंग करताना। एक म्हणजे मित्रांनो तुम्ही कॅपराउंड 1 मधली कॉलेज लिस्ट आहे अशी इम्पोर्ट करू शकता आणि मित्रांनो तुम्ही नवीन कॉलेज लिस्ट कॅपराउंड 2 साठी बनवू शकता। माझं असं मत असेल कॅपराउंड 2 साठी नवीन कॉलेज लिस्ट बनवा। त्यामध्ये पहिले 3 ऑप्शन्स COEP-CS, TFWS, COEP-CS आणि COEP-IT अशा प्रकारे टाकून द्या, बिंदास्त टाकून द्या मित्रांनो, तुम्हाला ऑटो फ्रीज अवॉइड करायचं आहे। आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलच्या वरचे सर्व टॉप कॉलेजेस टाकून द्यायचे आहेत। म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला जे मिळालेलं कॉलेज आहे त्यापेक्षा अपग्रेडेड कॉलेज प्लस अपग्रेडेड ब्रांच मित्रांनो तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे। आता खूप मुलं म्हणणार की सर ह्या कॉलेजमध्ये वॅकंट सीट नाही आहे, याचा कट ऑफ वाढेल, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इग्नोर करायच्या आहेत। तुम्हाला काय करायचं मित्रांनो, समजा तुम्ही मित्रांनो कॅपराउंड 1 मध्ये 50 कॉलेजेसची लिस्ट बनवली होती, तुम्हाला 25 नंबरचं कॉलेज लागलेलं आहे, तर त्या 25 नंबरच्या वरच्या सर्व कॉलेजेस टाकून द्या, बिंदास्त टाकून द्या। 25च्या खालचे एकही कॉलेज टाकू नका, कट ऑफ वाढेल, कट ऑफ कमी होईल, वॅकन्सीज असतील, वॅकंट सीट नसतील, ह्या सर्व गोष्टी इग्नोर करा। काय इग्नोर करायच्यात त्यावरती सुद्धा मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओ तुम्ही एकदा चेकआउट करा, तुम्हाला समजून जाईल कट ऑफ बद्दल आणि मित्रांनो वॅकंट सीट बद्दल काय नक्की सिनारिओ आहे। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा, तो व्हिडिओ पहा। मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला कॅपराउंड 2 साठी ज्यांनी कॉलेज लागलेलं आहे त्यांनी अशा प्रकारे लिस्ट बनवायची आहे। चला तर आता ज्यांना कॉलेज अलॉट झालेलं नाहीये त्यांच्याकडे जाऊया। जर तुम्हाला मित्रांनो कॅपराउंड 1 मध्ये कॉलेज अलॉट झालेलं नाही आणि तुम्हाला कॅपराउंड 2 साठी मित्रांनो परफेक्ट कॉलेज लिस्ट बनवायची असेल तर तुम्हाला मी सांगतो, तुम्ही मित्रांनो काय केलं असणार, कॅपराउंड 1 मध्ये तुम्हाला 50 पर्सेंटाईल असतील तर तुम्ही 90 पर्सेंटाईल, 70 पर्सेंटाईल, 80 पर्सेंटाईल वाले कॉलेज टाकले असतील, किंवा जर तुम्हाला 90 पर्सेंटाईल असले तर तुम्ही 92-93 वाले पर्सेंटाईल वाले कॉलेजेस टाकले असतील आणि तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये कोणतं कॉलेज अलॉट झालेलं नसेल। आता तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, तुम्हाला ही चूक करायची नाहीये। मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, तुमची कॉलेज लिस्ट बनवतानाच मोठी बनवायची आहे, भरपूर ऑप्शन्स टाकायचे आणि तुम्हाला काय करायचंय, समजा मित्रांनो तुम्हाला कॅपराउंड 2 साठी पहिले 3 ऑप्शन्स तर मित्रांनो तुम्ही टॉपचे टाकायचेच आहेत। मी जसं सांगितलं COEP-CS, COEP-IT टाका, COEP-CS, TFWS टाका, ह्या सर्व गोष्टी टाकायच्यात कारण ऑटो फ्रीज अवॉइड करायचे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला टॉप 20 कॉलेजेस तर टाकायचे, तुमच्या पर्सेंटाईलच्या वरचे कॉलेजेस टाकायचे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलच्या रेंजमधले कॉलेजेस टाकायचे आहेत, जे तुम्हाला वाटतं की यामध्ये तुम्हाला कॉलेज लागू शकतं, आणि त्या पर्सेंटाईलच्या खालचे सुद्धा कॉलेजेस टाकायचे आहेत। कदाचित मित्रांनो कट ऑफ वाढतो, कट ऑफ कमी होतो, त्यावरती सुद्धा मी मित्रांनो व्हिडिओ बनवत आहे। वॅकन्सीज आणि कट ऑफवरती काय असतं त्याचा सिनारिओ काय असणार आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तो व्हिडिओ एकदा चेकआउट नक्की करा। मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला मोठी कॉलेज लिस्ट बनवायची आहे, कारण मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये कोणतं ना कोणतं तरी कॉलेज अलॉट झालंच पाहिजे, ह्या गोष्टीची मित्रांनो तुम्हाला काळजी घ्यायची आहे। तर मित्रांनो आय होप की तुम्हाला मी कॅपराउंड 2 साठी कशा प्रकारे कॉलेज लिस्ट बनवायची ह्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा, व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।